जिवंत आणि सामर्थ्यशाली नावामध्ये मी आपल्या सर्वांचे आज या सायंकाळच्या समय हार्दिक स्वागत करत आहे. देवाचे आपण आभार उपकार मानूया की देवाने आपल्याला एक नवीन वर्ष दिलेलं आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये पुन्हा एक वार त्याची स्तुती आणि भक्ती करण्याची आपल्याला संधी देवाने देऊ केलेली आहे. तर तुमचे सर्वांचे आभार उपकार मानतो. दोघे किंवा तिघे देवाच्या नावामध्ये जरी हजर असले तर देवाची उपस्थिती त्या ठिकाणी आहे. देव जर 50 लोकांच्या समवेत असू शकतो तर देवाचं सामर्थ्य तेवढीच शक्ती दोघांसाठी देखील असू शकते. आणि म्हणून आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. देवाचं वचन आपल्याला जे लाभलेलं आहे ते तर आपले सर्वांचे मी हार्दिक स्वागत करत आहे. जसं आपण एक महत्त्वाचं तत्व शिकत आहोत आणि ते म्हणजे येशू ख्रिस्ताची सेवा. स्वर्गीय मंदिरामध्ये किंवा स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्ताची सेवा याच्याविषयी आपण शिकत आहोत. आता हे पवित्र स्थान जे आहे त्या पवित्र स्थानाविषयी आपण का शिकायचं? कारण की ते आपल्या सार्वकालिक जीवनाशी निगडीत आहे. आणि जेवढा सखोल अभ्यास आपण पवित्र स्थानाविषयी करू तेवढ्या आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये मार्गदर्शन किंवा वाटचाल कशी करायची ते आपल्याला कळेल. जर तुम्हाला ह्या ठिकाणाहून कल्पना करा की विद्यापीठला जायचं आहे, विद्यापीठच्या मेन दरवाजाजवळ जायचं आहे आणि तुम्हाला फक्त सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा, तर तुम्हाला त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग मिळेल. पण जर तुम्हाला प्रत्येक टप्प्याला सांगितलं की इथं जायचं, मग त्याच्यानंतर तिथं जायचं, मग त्याच्यानंतर पुढे जायचं, तर तुम्हाला ते जास्त सोपं वाटेल. का? कारण की तुम्हाला जेवढी जास्त माहिती तेवढा तुमचा मार्ग सोपा होतो. तर आज पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की ह्या मार्गावरती चालत असताना हा मार्ग फक्त समजण्यासाठी सोपा नाही तर चालण्यासाठी देखील आपल्याला सोपा व्हावा. गुडघे टेकू प्रार्थना करू. जगातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, तुमचे आभार उपकार मानतो की सातत्यानं तुम्ही आम्हाला तुमच्या वचनातून शिकवत आहात, तुमच्या वचनामध्ये गोडी वाढवत आहात. नाहीतर आम्ही पापी आहोत, आम्हाला पवित्र गोष्टीविषयी काही आवड नाही. हे तुमचं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे. म्हणूनच आजपर्यंत हा अभ्यासक्रम इथपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत की तुमचं सत्य आणखीन जाणून घेण्यासाठी ती तहान, ती भूक आमच्या अंतःकरणामध्ये लागू दे आणि तुमचं या वचनाविषयी गोडी जे आहे, ते प्रेम जे आहे ते सातत्यानं वाढू दे, जेणेकरून हे ज्ञान फक्त ज्ञान न राहता या सर्व गोष्टीचा अनुभव आम्हाला घडेल. प्रार्थना विनंती करत आहोत की ज्या गोष्टी आम्ही शिकत आहोत जरी थोडके असलो तरी देखील आम्ही संख्येकडे बघून निराश न होता तुम्ही ह्या ठिकाणी आमच्या संगती बोलत आहात हा विचार घेऊन त्याच्यामध्ये आनंद उत्सव करावा म्हणून विनंती करत आहोत. मागत आहोत आमच्या सर्वांसंगती राहा, आमच्या अंतःकरणासंगती तुम्ही बोला. तुमचं वचन स्पष्टपणे आमच्या अंतःकरणामध्ये पोहोचू दे, जेणेकरून आमचं आयुष्य जे आहे ते तुमच्यासारखं होईल, आमचं चारित्र्य, आमचे विचार तुमच्यासारखे होतील. म्हणून इथून पुढची वेळ आजचं वचन तुमच्या आधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. जर तिजोरी असेल, लाकडाची असेल किंवा पत्र्याची असेल, किती जणांच्या घरी तिजोरी आहे? एकच. बरं, काय हरकत नाही. बाकीचे लोक तिजोरी खरेदी करू शकतात, चांगली गोष्ट. तिजोरी शब्द कळाला? हा, फक्त एकांच्या घरी तिजोरी. इथं पण आहे, अंकलच्या घरी पण आहे. ठीक आहे. हा, अरे मी तेच म्हटलं तिजोरी असं आहे का? बर ठीक आहे. बर ठीक आहे, मग माझं चुकलं. मला तिजोरी म्हणजे मोठं कपाट असं मला माहित होतं, म्हणून मी तिजोरी म्हणालो. बर ठीक आहे. कपाट, सगळ्यांकडे कपाट आहे. बर, कपाटामध्ये एक विशिष्ट असा कप्पा असतो, त्याला तुम्ही तिजोरी म्हणता. बर ठीक आहे. बर, त्या तिजोरीमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी ठेवत असता तेवढं मला सांगा. मौल्यवान वस्तू. बर, मौल्यवान वस्तूमध्ये कोणकोणत्या गोष्टी? बरोबर आहे उत्तर. सोनं, पैसे,
जमिनीची कागदपत्र, इमारतीची कागदपत्र, आणखी काय? ज्या गोष्टी तुमच्या आठवणीच्या आहेत, जरा लगेच. बर, बँकेचे कागदपत्र. हा, ते नाही महत्वाचं म्हणजे काय ते सांग. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. महत्वाच्या गोष्टी आणखी कोणत्या? पासपोर्ट. बरं, आणखी काय? पासपोर्टला, मॅडम तुम्ही मला सांगा, पासपोर्टला मराठीमध्ये काय म्हणतात? पासपोर्टला मराठीमध्ये काय म्हणतात? कोण सांगेल? आलेत का कोण सांगायला? बर, कोण सांगेल पासपोर्टला मराठीमध्ये काय म्हणतात? हा, ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड. विमानपत्र नाही, पारपत्र. पारपत्र, पारपत्र. हा, असं काहीतरी. बर, ठीक आहे. तर ते जे महत्वाचे कागदपत्र जे आहेत ते तुम्ही त्या तिजोरीमध्ये ठेवता. मी माझ्या तिजोरीमध्ये तुम्ही जे सांगितलेल्या त्या गोष्टी थोड्या ठेवतो. माझ्याकडे सोनं नाही, मी सोनं ठेवत नाही. आणि त्या तिजोरीमध्ये मी माझे प्रमाणपत्र म्हणजे शाळेमधले दाखले, कॉलेजमधल्या, महाविद्यालयामधले जे कागदपत्र आहेत महत्वाचे, ते सगळं मी ठेवतो. बरं, आता मला सांगा, ह्या ज्या गोष्टी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवता त्याचा एकामेकांशी संबंध आहे का? तुम्ही ज्या गोष्टी म्हणाला की तिजोरीमध्ये आम्ही हे ठेवतो, ते ठेवतो, ते ठेवतो, त्यांचा एकामेकांशी काही संबंध आहे का? काय संबंध आहे? अचूक उत्तर. सोनं असू दे, पैसे असू देत, कागदपत्र असू दे, पारपत्र असू दे, ओळखपत्र असू दे, काहीतरी वेगळे तुमचे दाखले असू देत, त्या सर्व गोष्टी कशाशी निगडीत आहेत? व्यक्तीशी. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की त्या गोष्टी त्या व्यक्तीमुळे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. बरोबर का? हा, आता आपण अशाच एका तिजोरीविषयी अभ्यास करायचा आहे, ज्या तिजोरीमध्ये ज्या ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी एकामेकांशी निगडीत आणि संबंधित आहेत. निर्गम याचा 25वा अध्याय, निर्गम याचा 25वा अध्याय आणि 10वं वचन, निर्गम 25:10, एक्सोडस 25:10. बाबळीच्या लाकडाच्या हा, एक कोश बनवावा. बर, बाबळीच्या लाकडाचा एक कोश बनवावा. कोण मला मदत करेल हे चित्र पूर्ण करण्यासाठी? कोण मला मदत करेल हे चित्र पूर्ण करण्यासाठी? कोण? बरोबर का? नाही, बरं, बघूया ह्याच्यामध्ये आणखी काय फरक पडतो. बघूया या की सार्वकालिक जीवनामध्ये जर पाऊल ठेवायचं असेल, जर आपली भेट देवासंती करायची असेल तर सुरुवात इथं करावं लागते. कारण की आपण सर्वजण पापी आहोत. पापी असल्या कारणाने आपण जगिक आहोत आणि हे जग आहे. तर ज्यावेळेस पापी कोकरू घेतो, ते कोकरू घेतो आणि पवित्र स्थानाच्या दर्शन मंडपामध्ये जातो, त्यावेळेस त्या ठिकाणी तो त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून पापाची कबुली करतो. म्हणजे पाप त्याच्यावरून त्या कोकऱ्यावरती जातं. मग ते कोकरू ह्या ठिकाणी वधलं जातं, त्याची बळी दिली जाते. कोणती वेदी आहे ही? होम अर्पण म्हटलं तर चालेल किंवा बळीची वेदी. मग त्या ठिकाणी बळी जी दिली जाते त्याचं रक्त जे आहे तो याजक आत घेतो आणि ह्या पडद्यावरती शिंपडतो. मग याजक परत बाहेर येतो आणि त्या पाप्याला म्हणतो, बघ तुझं पाप तुझ्यापासून वेगळं झालेलं आहे. आणि ते वेगळं करून ते पाप आता कोकऱ्याकडून रक्तात करून ह्या याजकाकडून ह्या पवित्र स्थानामध्ये जो पडदा आहे त्या पडद्यावरती आता ते पाप आलेले, स्थलांतर झालेलं आहे ते पाप. बरोबर. बर, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की हे जी क्रिया आहे ही क्रिया आपण पवित्र स्थानामध्ये पार पडलेली पाहिली. मग याच्यानंतर आपण 2 आठवड्यापूर्वी काय शिकलो?
2 आठवड्यापूर्वी काय शिकलो? कोशाबाबतीत शिकलो थोडं. बर, आणखी काय शिकलो? आणखी काय शिकलो? हे पवित्र आत्मा वगैरे झाले, तर आणखी काय शिकलो? मागच्या आठवडी काय शिकलो? मागच्या आठवडी मी नव्हतं. याजक लोकांचं अभिषेक करणं, म्हणजे याजक अभिषिक्त जे झाले, आठवतं का? कोण कोण अभिषिक्त झालं? आरोन आणि त्याचे 2 मुलगे. पण त्यांनी काय करायचं होतं? त्या 2 मुलांनी जी अग्नी इथं आहे, अग्नी ही कोण लावतं? परमेश्वर स्वतः ही अग्नी लावतो, आणि ती अग्नी घेऊन त्यांना परम पवित्र स्थानामध्ये जायचं होतं. पण त्यांनी काय केलं? मद्यपान, म्हणजे ते मद्य धुंदीत असताना त्यांनी पवित्र अग्नी न घेता पापी अग्नी किंवा सामान्य अग्नी घेतली आणि परम पवित्र स्थानामध्ये गेले, आणि त्या ठिकाणी ते मरण पावले. आठवतं का? आठवतं का? बर, ठीक आहे. तर आज आपण, तुम्ही सांगितलं मला की तुमच्या घरामध्ये जी तिजोरी आहे, तुमच्या घरामध्ये जी तिजोरी आहे, त्या तिजोरीमध्ये ज्या गोष्टी तुम्ही ठेवता, त्या सर्व गोष्टी कशा आहेत? एकामेकांशी निगडीत आहेत. कारण की का? ते तुमच्यामुळे जोडले गेलेले आहेत. तर आज आपण एका तिजोरीविषयी शिकणार आहोत. तर मला काय करायचंय? त्या कपाटाचा दरवाजा थोडा उघडायचा आहे आणि ती तिजोरी जी आहे त्या तिजोरीकडे लक्ष द्यायचं आहे. निर्गमयाचा 25वा अध्याय 10वं वचन. हा, कोश. हा, बर. बर. देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी एक कोश बनवला पाहिजे. कोश. आता हा कोश जो आहे तो अशा प्रकारचा आहे, लाकडीची, म्हणजे बाभळीच्या लाकडीचा कोश. आता हा कोश जो आहे तो पेटी सारखा आहे, चौकोन. किती जणांकडे पत्र्याची पेटी आहे? सगळ्यांकडे आहे. किती जणांनी पत्र्याच्या पेटीमध्ये आपले कपडे आयुष्यात कधीतरी ठेवले असतील? बर. आता ती पेटी जी आहे, त्या पेटीला, जशी मी पेटी वापरली, त्याला मध्ये हँडल पण असतं, दोन्ही बाजूला त्या कड्या असतात, समोर आणि पाठीमागच्या साईडच्या 2 बाजूला पण हाताला उचलण्यासाठी कड्या असतात. बर, ती पेटी जर आपण उघडली तर ती पेटी अशी दिसते जवळपास, बरोबर? आता त्या पेटीमध्ये काय काय पाहिजे ते आपण थोडक्यात पाहूया. पण आता तिथं लिहिलंय कोश बनवायचा आहे, बरोबर? मग आता त्या कोशाच्या आतमध्ये जायच्या अगोदर कोशाच्या बाहेर काय आहे ते बघूया. तुम्ही ज्यावेळेस तिजोरी शब्द वापरला, त्या तिजोरीच्या बाहेर काय असतं? नाही, तिजोरीच्या बाजूला काय ठेवता तुम्ही? बर, त्या कप्प्यात काय ठेवता तुम्ही? कप्पा. बर, कपडे. बर, आणखी काय? बर, ठीक आहे. बर, आणखी काय 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 असतं? आणखी काय? बरोबर आहे. म्हणजे जास्त मौल्यवान गोष्टी तिजोरीमध्ये का तिजोरीच्या बाहेर? हा, तिथं सर्वात मौल्यवान गोष्टी तुम्ही ठेवता, बरोबर? पण तिजोरीच्या बाहेरच्या गोष्टी असतात त्या एवढ्या मौल्यवान नसतात. गरजेच्या असतात का? असतात, पण एवढ्या गरजेच्या नसतात जितक्या तिजोरी मधल्या गोष्टी आहेत. तर मोशेला पण देवानं सांगितलं की मोशे, मी तुला काहीतरी लिहायला सांगणार आहे, तर तू काय कर, ह्या नियम जे आहेत, मी तुला नियम काहीतरी सांगणार आहे, तर ते नियम तू लिही. कुणी लिहायचे नियम? मोशेनं. देवानच सांगायचे, पण लिहायचे कोणी? मोशेनं. आता जे आपण शिकतोय ते आठवतंय का बघा. बर, आपण त्याच्यासाठी आता अनुवादाचा 31वा अध्याय, ड्यूटरॉनॉमी चॅप्टर 31, त्या कोशाच्या बाहेर ज्या गोष्टी ठेवल्या गेल्या, ज्या महत्वाच्या होत्या पण इतक्या महत्वाच्या नव्हत्या, त्या गोष्टी कोणत्या आहेत? अनुवादाचा 31वा अध्याय 9वं वचन. आणि हे शिकत असताना काय आठवतं का बघा. हा, वाचा. हा हा हा
हा वाहणारे हा लेवी, हा याजक हा आणि इस्रायल लोकांचे सगळे वडील हम्म यांच्या स्वाधीन केले. देवाचं वचन म्हणतं की मोशेनं ते नियम काय काय लिहिलेले आहेत. 10 आज्ञा कोणी लिहिल्या? परमेश्वर. बरोबर का? नक्की का? हो. देवानं ज्यावेळेस काय ते हा 10 आज्ञा ज्यावेळेस देवाने लिहिल्या त्यावेळेस त्यानं स्वतःच्या हाताने स्वतःच्या बोटाने त्या लिहिलेल्या आहेत. पण ज्या गोष्टी मोशेला लिहायला सांगितल्या देवानेच सांगितल्या, पण त्या मोशेने लिहिल्या. मोशेनं ते पुस्तक पूर्ण केलं लिहून, आणि मग ते पुस्तक कोणाला दिलं? जे लोक लेवी, जे लोक हा कोश वाहतात त्या लोकांकडे ते पुस्तक दिलं. बरोबर का? आणि मग ते पुस्तकाचं काय झालं? 25वा वचन, 31वा अध्याय 25वा वचन. तेव्हा त्याने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारी देवी हा यांना आज्ञा केली की हा पुढे नियमशास्त्राचा हा ग्रंथ नियमशास्त्राचा हा ग्रंथ, ग्रंथ वेगळा आणि 10 आज्ञा वेगळ्या. सगळेजण आहात का इथे? ग्रंथ वेगळा आणि 10 आज्ञा वेगळ्या. परत एकदा ते वचन वाचा, 26वा. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुमचा देव परमेश्वर हा याच्या कराराच्या कोशाच्या आत एका बाजूला ठेवा. बाजूला शब्द आहे तिथं. कुठं शब्द आहे? बाजूला ठेवा. म्हणजे थोडक्यात काय की आतमध्ये मध्यभागी नसून बाजूला ठेवायचा आहे तो कोश. तो लिहिलेला कोणी आहे? मोशेनं लिहिलेला आहे. म्हणजे मोशेनं लिहिलेल्या गोष्टी ज्या आहेत गरजेच्या जरी असल्या तरी त्या बाजूला ठेवण्यात आल्या. पुढे काय लिहिलंय? एका बाजूला ठेवा म्हणजे तो तेथे तुमच्या विरुद्ध साक्षीदार म्हणून. हा, तो ग्रंथ काय करणार आहे? लोकांच्या विरुद्ध साक्ष देणार आहे. मग मला सांगा, 10 आज्ञा आपल्या विरोधात आहेत का आपल्या बाजूला आहेत? 10 आज्ञा आपल्या विरोधात आहेत का आपल्या बाजूने आहेत? आपल्या बाजूने आहेत. मोशेनं लिहिलेला ग्रंथ आपल्या विरोधात आहे का आपल्या बाजूने आहे? आपल्या विरोधात आहे. म्हणून मोशेनं लिहिलेलं नियमशास्त्र वेगळं आणि 10 आज्ञा वेगळ्या. कळालं? आता आपण कोशाकडे जाऊया. हा कोश, ह्या कोशाला नाव काय दिलेलं आहे? काय नाव दिलंय ह्या कोशाला? आताच वाचले 2-3 वचनामध्ये. काय शब्द आहे? कोणतं वचन होतं ते जरा सांगा कृपा करून. हा वाचा परत एकदा. बाजूच्या लाकडाचा एक कोश बनवा. हा. त्याची लांबी 2.5 हात, रुंदी. करार हा शब्द कुठं वाचला तुम्ही? हा, अनुवाद 31:9 मध्ये वाचा. मग मोशेने ते नियमशास्त्र लिहून हा, परमेश्वराच्या कराराचा कोश. कराराचा कोश. आता करार म्हणजे काय? मराठीमध्ये, मराठी बरोबर आहे उत्तर. मराठीमध्ये कराराला दुसरा शब्द काय? मी तुमच्या संगती आज एक करार करणार आहे. तो 100 रुपयाचा 1000 रुपयाचा तो पेपर, स्टॅम्प पेपर आहे, त्याच्यावरती आपण करार करू. म्हणजे काय करू? मराठी बरोबर आहे उत्तर मराठीचा. हा, संमतीपत्र. बरं, आणखी काय शब्द आहे? करार हा शब्द किंवा अशा प्रकारचा शब्द तुम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये पहिला कधी वाचला? कराराविषयी. बर, करार म्हणजे काय? संमतीपत्र किंवा आणखी काय? वाचा. बर, आणखी काय? बर, हिंदी शब्द आहे, बर असू दे. हा, करार कोणामध्ये केला जातो? करार 2 व्यक्ती पाहिजेत. किती व्यक्ती पाहिजेत करार करण्यासाठी? कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजेत. बर, आता तो कराराचा कोश का असा शब्द वापरलाय? काय कारण असेल का? कराराचा कोश म्हणजे काय? त्या कोशामध्ये ज्या काय गोष्टी आहेत त्या तुमच्या आणि माझ्या करारासंती निगडीत आहेत. जो करार तुम्ही आणि मी देवासंती करतो त्याच्याशी निगडीत सर्व गोष्टी ज्या कोशात आहेत, म्हणून त्या कोशाला कराराचा कोश असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या कोशामध्ये ज्या गोष्टी तुम्ही पाहाल, आता अभ्यासक्रम करू आपण, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे
ती कराराशी निगडीत आहे. पण आता करार म्हणजे काय ते पाहूया, मग आपल्याला कळेल. बर, कराराविषयी तुम्ही कुठं वाचलं म्हणाला सुरुवातीला? कराराविषयी कुठं वाचलं? पहिलं कराराविषयी तुम्ही कुठं वाचलं? नोहाच्या वेळेस. बर, कुठं आहे नोहाच्या वेळेस करार? उत्पत्ती 9 का 6? मला सांगा, उत्पत्ती 9 का 6? बर, उत्पत्ती 6. बर, आणखी कुठं? कराराचा कोश उत्पत्ती 6 कुठे वाचलं? 17. उत्पत्ती 6:17 वाचा. जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 17. हा ना, असे सर्व देहधारी हा आकाश खालून नाहीसे करावे हम्म. म्हणून मी पृथ्वीवर हा प्राण्यांचे पाणी आणि जलप्रलय आणतो आणि पृथ्वी जे काही आहे हा ते नष्ट होईल. बर, पुढे. हा तरी तुझी आपला हा करार स्थापित करीते. तरी देखील मी तुझ्याशी म्हणजे कोणाशी? नोहाशी. मी तुझ्याशी करार स्थापन करणार आहे. आता करार काय केला नोहाशी? सर्व वचन अभ्यास करायची गरज नाही. सांगा, नोहाशी देवाने काय करार केला? पाण्याने करणार नाही. करार म्हणजे काय? ह्या वचनानुसार, ह्या घटनेनुसार करार म्हणजे आपल्याला आणखीन जास्त काय कळालं सांगा? शब्द दिला देवाने. काय दिला देवाने? शब्द दिला की इथून पुढे पृथ्वीचा नाश जो आहे तो मी पाण्याने करणार नाही. आता शब्द देणे म्हणजे त्याला दुसरा शब्द काय? वचनबद्ध. म्हणजे आता देवाने वचन दिलं नोहाला की इथून पुढे मी पाण्याने ह्या पृथ्वीचा नाश करणार नाही. हे देवानं शब्द दिला म्हणजे देव वचन देतो, म्हणजे देव अभिवचन देतो. अभिवचनला इंग्लिशमध्ये शब्द काय? प्रॉमिस. म्हणजे ह्या ठिकाणी देव काय करत आहे? वचन देत आहे की नोआ, इथून पुढे मी काय करणार नाही, या पृथ्वीचा नाश पाण्याने करणार नाही. आता म्हणजे देवानं काय दिलं? वचन. वचनबद्ध झाला देव. म्हणजे करार म्हणजे वचन देणे. करार म्हणजे काय? वचनबद्ध होणे. मग कराराचा कोश म्हणजे देव पण आपल्या संती वचनबद्ध आहे, आपणही देवासंती काय पाहिजे? वचनबद्ध पाहिजे. म्हणून त्याला म्हटलेला आहे कराराचा कोश. लाकूड घ्यायचं, तोडायचं, ते दुसरा एक ओंडका घ्यायचा, तो तोडायचा, परत त्याचा अर्धा घ्यायचा, तोडायचा, परत त्याचा अर्धा घ्यायचा, तोडत 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 बारीक करायचं. करार म्हणजे वचनबद्धता. आता कराराच्या कोशामध्ये कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे आपल्याला कळतं की देवाने आपल्याला एक अभिवचन दिले? अभिवचन म्हणजे इंग्लिशमध्ये प्रॉमिस. आता पुढे वाचूया. कुठे आपण होतो? निर्गमयाचा 25वा अध्याय 10वं वचन. मग आता 10व्या वचनाकडून आपण निर्गमयाचा 21व्या वचनाकडे जाऊया. निर्गम 25:21. दयासन कोशावर लावावे आणि जो साक्षीपट मी तुला देईन तो त्या कोशात ठेवावा. बर, आता इथं काय लिहिलंय? परत एकदा वाचा. दयासन कोशावर लावावे. दयासन जे आहे ते कोशाच्या वरती पाहिजे. कोश म्हणजे काय? एक पेटीसारखा प्रकार, पेटीसारखा आकार. त्या पेटीला जसं झाकण असतं ना, झाकणाला तुम्ही काय म्हणू शकता? दयेचं आसन. आसन म्हटल्यानंतर काय लक्षात येतं? बसण्याची जागा. मग आता ती बसण्याची जागा जी आहे ते कोणाची असू शकते? याजकाची, देवाची, कोकऱ्याची, कोणाची? देवाची. म्हणून ते दयेचं आसन जे आहे त्या आसनाच्या खाली काय आहे? कोशामधल्या गोष्टी आहेत. दयेचे आसन आहे. बर, आणखी काय पुढे वाचूया आपण. तिथं काय लिहिले? परत एकदा 21 वाचा. दयासन कोशावर लावावे आणि जो साक्षीपट मी तुला देईन त्या कोशात ठेवावा. मी जो साक्षीपट तुला देईन तो कुठे ठेवायचा? कोशाच्या बाजूला का कोशाच्या आत? थकले बघा लोक.
थकली लोक विचार करायलाच नको आता, कंटाळलो अभ्यास करून, है ना? सांगा सांगा, 21 वाचन सांगा. कोशावर, कोशात ठेवावा. कोशात ठेवावा म्हणजे कोशाच्या आत ठेवावा. साक्षीपट, देव म्हणतो की मी दिलेला साक्षीपट. आता देवानं दिलेला साक्षीपट कोणता आणि मोशेनं लिहिलेलं ग्रंथ कोणतं? साक्षीपट म्हणजे 10 आज्ञा. मोशेने लिहिलेले ग्रंथ म्हणजे मोशेचे नियम. कोणते नियम मोशेचे सांगा जरा, एक नियम सांगा मोशेचा. बर, हा, जर तुम्ही मला इजा केली, माझ्या डोळ्याला इजा केली, तर डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. आणखी भरपूर आहेत त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, देवानं दिलेल्या 10 आज्ञा ज्या आहेत त्या कोशाच्या आतमध्ये ठेवायच्या. म्हणून तुम्हाला ह्या निळ्या रंगाच्या पाट्या तुम्हाला दिसत आहेत. निळा रंग कशाला दर्शवतो, कोण सांगेल? निळा रंग कशाला दर्शवतो? हा, बरोबर आहे, 10च आज्ञा, पण निळा रंग कशाला दर्शवतो? पर्वताला. कसं काय मला नाही माहिती, सांगा मला. सिनाई पर्वत निळ्या रंगाचा होता? बरं, असेल, माहित नाही मला, माहित नाही. निळ्या रंगाचा आकाश आहे, पण निळा रंग कशाला दर्शवतो? हा, काय ते? शाही, हा, रॉयल्टी. जवळचं उत्तर आहे, फार जवळचं उत्तर आहे. निळा रंग, निळा रंग, निळा रंग, हा काय, निळा रंग नाही, असू दे, काय हरकत नाही, असू द्या, काय हरकत नाही. आपण सगळे शिकत आहोत, मीही शिकत आहे, माझ्याकडून चुका होत आहेत. निळा रंग आज्ञाधारकाला शिकवतो. निळा रंग म्हणजे आज्ञाधारकपणा. ज्यावेळेस इस्रायल लोक पोशाख बनवायचे, ज्यावेळेस ते त्यांचा पोशाख बनवायचे, तर त्या पोशाखाच्या बाजूला, त्या काठाळीवरती पोशाखाच्या निळ्या रंगाचा पट्टा असायचा. तो निळा रंग आज्ञा, बरोबर आहे, 10 आज्ञा आणि आज्ञाधारकपणाला दर्शवायचा. आता जरा लक्ष द्या, आता जरा लक्ष द्या. कुणी त्या कपड्याच्या काठाळीला स्पर्श केलेला तुम्हाला माहित आहे का? बरोबर का? रक्तस्राव स्त्रीनं, किती वर्ष तिला रक्तस्रावचा त्रास होता? 12 वर्ष. तिनं काय केलं? विश्वासाने काय केलं? वस्त्राच्या काठाळीला शिवलं. वस्त्राच्या काठाळीला कशाचा पट्टा असतो? निळ्या रंगाचा. म्हणजे तिनं त्या काठाळीला का शिवलं? त्याच्याद्वारे तिला काय सांगायचं? मी आज्ञाधारकपणे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते आणि विश्वासाने त्या आज्ञाधारकामध्ये येते आणि मला देवानं काय करावं? मदत करावी. मग तो विश्वास पाहून बघा बरं का, आपण फक्त म्हणतो त्याच्या कपड्याला स्पर्श केला, काठाळीला स्पर्श केला. म्हणजे थोडक्यात काय, त्या कपड्याचा तो भाग जो निळ्या रंगाचा असतो त्याला स्पर्श केला. आणि हा का, बर, यहुदी लोक आज पण ते निळ्या रंगाचा काठाळीचा कपडा वापरतात. तर तो 10 आज्ञाचं दर्शन आहे. 10 आज्ञा ज्या आहेत त्याचं आज्ञापालन, बरोबर का? म्हणून ह्या 10 आज्ञा निळ्या रंगाने दर्शवलेल्या आहेत. बर, ठीक आहे, पण आज्ञाधारकपणा ते फार महत्वाचं. बर, आता कोशामध्ये देवानं दिलेला साक्षीपट आहे. बर, आणखी काय आहे? आणखी काय आहे या कोशामध्ये? कोण सांगेल? बर, माननाविषयी तुम्ही काय शिकला? माननाविषयी तुम्ही काय शिकला? देवदूतांचं जेवण, बरोबर आहे. आणखी काय? म्हणजे थोडक्यात काय, भोजन आहे ते. म्हणजे हा मानना तुम्हाला लांबून दिसेल का? एक बाउल आहे आणि त्या ठिकाणी मानना त्या बाउल मध्ये ठेवलेला आहे. बरं, आणखी काय आहे कोशामध्ये? अहरोनाची काठी, बरोबर का? कुठं मला तुम्ही सांगाल की अहरोनाच्या काठीविषयी लिहिलेलं आहे? कुठं सांगाल मला? कुठं लिहिलेलं आहे अहरोनाची काठीविषयी?
अहरोनाच्या काठीविषयी कुठं लिहिलेलं आहे सांगा. अहरोनाच्या काठीविषयी कुठं लिहिलेलं आहे, कुठं वाचलेलं आहे सांगा. अहरोनाच्या काठीविषयी तिने लिहिलेलं आहे 9वं वचन, 9वा अध्याय 4थं वचन, माफ करा, इब्रिकरास 9:4. कारण की कोशाच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्याच्याविषयी शिकत आहोत. त्या गोष्टी कराराचा कोश आहे, म्हणजे त्या गोष्टी कराराच्या निगडीत आहेत. 9वा अध्याय 10वं वचन, 4थं वचन. त्या सोन्याचे दुपाटले हा सोन्याने सर्व बाजूंनी मडवून गेला. हा कराराचा कोश होता. कराराचा कोश होता. बरं, आणखी काय? या कोशात मन्ना ठेवलेली त्या कोशामध्ये मन्ना ठेवलेला आहे. हा सुवर्ण पात्र, हा कळ्या आलेली अहरोनाची काठी. कळ्या आलेली अहरोनाची काठी. आता मला सांगा, अहरोनाची काठी, काठी शब्द कुठं आणि वाचला तुम्ही? काठी. बर, अहरोनाची काठी कुठं, काय अहरोनाच्या काठीविषयी मला सांगा. बरोबर. हा हा इस्रायल लोकांना ते बाहेर काढत होते तेव्हा तिथे म्हणजे काठीचा साप झाला. कोणाच्या? मोशेच्या काठीचा साप झाला. अहरोनाची काठी म्हणूया, कारण की ते अहरोनाची काठी. बर. हा आणि मग ती काठी त्या मंत्री लोकांनी पण मंत्री जे लोक मंत्री होते त्यांनी पण हे केला, पण बर. हे अहरोनाची काठीने घेऊन टाकलं. बर, अहरोनाच्या काठीने झालेला साप जो आहे त्या सापानं त्या लोकांनी केलेल्या सापाला गिळून टाकलं. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, विचारपूर्वक उत्तर द्या. मनुष्य जर एखाद्या सापाला जिवंत करू शकतो तर त्याला काय म्हणावं? त्या लोकांनी जादूटोणा केला आणि सापाला आणलं, बरोबर? म्हणजे ते कोण असतील लोक? सापाला आणू शकतो का कोण तसं? मग तो साप आला होता का तसा? खरोखरचा साप होता का तो? जर तुम्ही सखोल अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की तो साप जो होता तो जिवंत जसा साप आपण बघतो तसा नसून तो फक्त दिसण्यासाठी साप होता, पण तो खराखुरा साप जसा असतो तसा तो नव्हता. का? कारण की निर्मिती फक्त देव करू शकतो, मनुष्य करू शकत नाही. ते लोक कितीही जादूटोणा करू देत, किती काही करू देत, खराखुरा साप ते आणू शकणारच नाही. का नाही कळालं? आणखीन एक उदाहरण देतो, म्हणजे हे उदाहरण व्यवस्थित कळेल. ज्यावेळेस साऊल राजा शमवेलाला मूठ माती देतो, शमवेल मरून जातो, त्यावेळेस शाऊल राजाला मदतीची गरज असते. शमवेल तर मरण पावलेला असतो आणि मग शाऊल राजा म्हणतो की आता मला कोण मदत करेल, देवाचं गुज मला कोण सांगेल, आणि म्हणून तो कुठं जातो? हा भूत प्रवीण स्त्रीकडे जातो आणि त्या स्त्रीला जाऊन म्हणतो की माझ्यासाठी एक काम कर. आणि ती स्त्री म्हणते काय? तर हा म्हणतो की मला एक माणूस पाहिजे, त्या माणसाला तू आण. मग ही स्त्री जी आहे ती म्हणते कोणाला? तर तो म्हणतो की शमवेल. मग ती स्त्री बर, मग त्या ठिकाणी एक जादू होते आणि देवाचं वचन म्हणतं की शाऊल राजाला एक व्यक्ती, पोशाख त्याचा शाऊलासारखा, दाढी वगैरे, जसा शाऊल दिसायचा तसा त्याला तो दिसतो. मग ती स्त्री काय करते? घाबरते. आता मला सांगा की खरोखरच शमवेल आला होता का? खरोखर शमवेल जिवंत झाला होता का? मग ती व्यक्ती कोण होती? हा कोण होता? दुष्ट आत्मा. म्हणजे जे दुष्ट दूत आहेत त्यातल्याच एका दूतानं काय केलं होतं? रूप घेतलं होतं. मी हे का म्हणत आहे? कारण की पुनरुत्थान फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त करू शकतो. म्हणून सैतान जो आहे ना, देवाच्या एकदम जवळच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकांची फसवणूक व्हावी. पण देवाचं वचन म्हणतं की अहरोनाच्या काठीनं त्या इतर साप जो आहे त्या सापाला गिळलं. आता त्याच्यातून काय कळेल आपल्याला?
हा. बापाला त्यांनी सैतानाला हरवलं. सैतानाला हरवलं. बरं, आणखी काय? बरोबर, फार चांगलं उत्तर. आणखी काय? मग काठी, काठी आणखी कुठं काठीविषयी अभ्यास केला आपण? तुम्ही ऐकला असेल काठीविषयी कुठेतरी. मोशेने प्रत्येक वेळेस काठी वापरली. बर, मग ते काठी कशाला दर्शवायची? जवळचा उत्तर आहे. आपण लांब जात असलो तर देव आपल्याला जवळ येतो. तुझी आखरी तुझी काठी मला दे. धीर देते. बरोबर. काठी जे आहे ते अधिकाराला दर्शवते. ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला शिष्यांना की तुम्ही जाऊन सेवा करा, त्यावेळेस एक सुटकेस घ्या, एक चांगलं कपडेचं हे घ्या, असं सांगितलं. काय सांगितलं? फक्त संती तुम्ही काठी घ्यायची आणि काय, ती काठी जी आहे ते अधिकाराला दर्शवते. म्हणून स्तोत्र संहिता 23 मध्ये तुझा अधिकार मला धीर देतो. बोललेलं कळालं का? म्हणून ह्या कोशामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी देवानं दिलेलं वचन आहे, अभिवचन आहे, की मी हे काठी तुम्हाला दिले ना, मी माझा अधिकार तुम्हाला दिला. कशासाठी अधिकार दिलाय? काय करण्यासाठी अधिकार दिलाय? कोशामध्ये काठी जी आहे ती अधिकार दर्शवते. म्हणजे काय? त्या आरोनाच्या काठीनं त्या दुसऱ्या सापाला गिळलं. मग मला सांगा आता की अधिकार देव कशाला देतो? कोणत्या त्या अधिकाराचा आपल्याला काय फायदा? बरोबर. बर, बर. तुम्ही तर काठीचं दुसरं एक उदाहरण सांगितलं, दुसरा दृष्टिकोन सांगितला, पण फक्त एक दृष्टिकोन इथं शिकायचं आहे आपण. काठी म्हणजे अधिकार. काय शिकाल त्याच्यामध्ये? अधिकार म्हणजे नेमका काय? कसला अधिकार? तुम्ही उत्तर दिलं होतं अगोदर. सांगा, अधिकार म्हणजे काय? कसला अधिकार मिळेल इथं? हा, सत्ता. म्हणजे कशावरती सत्ता? सैतानावरती सत्ता चालवण्यासाठी तुम्हाला देव अधिकार देतो. म्हणजे थोडक्यात काय, जर देवानं तुम्हाला एक अभिवचन दिलं, देव म्हणाला ना की प्रत्येक मोहावरती तुम्ही विजय मिळू शकता, त्याला म्हणायचं अधिकार. पुढच्या आठवडी मला तुम्ही वचन सांगायचंय, ज्या वचनामध्ये लिहिलंय की देव येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही विंचवावरती आणि सापांवरती पाय देऊन चालाल, पण ते तुम्हाला बाधा करणार. त्याला म्हणायचं अधिकार. आणि खूप लोकांना हा अधिकार फार गरजेचा आहे. खूप लोक पापाच्या अधीन झालेले आहेत, खूप लोक सैतानाच्या अधीन झालेले आहेत, पण देव म्हणतो की तू फक्त माझ्या संगती करार कर, मी तुला असा अधिकार देईन की तू काय करशील, आरोनाच्या काठीनं जसं बाकीच्या सापांना गिळलं तसं तू सैतानाच्या परीक्षेला गिळशील. म्हणून देवाचं वचन म्हणतं ही आरोनाची काठी जी आहे ती अधिकार दर्शवतं. मन्ना कशाला दर्शवतं? स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. म्हणजे कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. मला सांगा, मन्ना कशासाठी वापरण्यात आला? स्वर्गात देवदूतांचं ते जेवण आहे, मन्ना मान्य आहे, पण तो मन्ना जो आहे तो कशासाठी वापरण्यात आला? किती वर्षासाठी? मला कोणीतरी सांगितलं की मन्ना आज देखील कुठंतरी त्या देशांमध्ये मन्ना आज देखील पडतो थोड्या प्रमाणामध्ये. आणि मग ते लोक त्या मन्नाकडे पाहून, आज देखील त्या मन्नाकडे पाहून लोक म्हणतात की याच्यावरून आम्हाला कळतं की देवाने काय केलेलं आहे, त्या काळामध्ये लोकांवरती मन्ना पाडला, जेणेकरून त्या लोकांची जशी काळजी देव घेतो तीच काळजी देव आज आमची घेतो. म्हणून मन्ना जो आहे तो देव आपली काळजी वाहतो. देवाच्या वचनाला मानना म्हटलेला आहे. देवाच्या वचनाला मानना म्हटलेलं आहे. आता 3 गोष्टी आहेत या ठिकाणी. साक्षीपट म्हणजे 10 आज्ञा, आरोनाची काठी आणि मन्ना. मला सांगा ह्या तिन्हीचा संबंध काय? ह्या तिन्हींचा संबंध काय? आपल्यासाठी नाही आहे? बर,
बरं, मग म्हणजे संबंध काय तिन्हीचा? तुम्ही सांगितलं त्या तिजोरीमध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ते एकामेकाशी निगडीत आहे. मग ते कागदपत्र असतील, सोनं असतील, पैसे असतील, काय असेल काय असेल हे सांगा. नियम ते शिक्षकांनी आपल्याला नियम दिलेले आहेत. हम्म, तो साक्षीपत म्हणजे ते नियम हम्म, आणि अहमाची काठी म्हणजे अधिकार. हम्म, ते आपण सैतानावर अधिकार चालू शकतो. हम्म. आणि मारणा म्हणजे सैतानावरती अधिकार म्हणजे सैतानाच्या प्रत्येक मोहावरती आपण विजय मिळवू शकतो असं म्हणूया. हा, बरं, आणखी काय? आणि मारणा म्हणजे देवाचं वचन. बर, थोडक्यात काय, इथं जर तुम्ही पोहोचला इथून, तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणजे थोडक्यात देव म्हणतो सार्वकालिक जीवन मिळवायचं तर तुम्हाला आणि मला देवाचा अधिकार पाहिजे. तुम्हाला आणि मला मानना म्हणजे देवाचं वचन पाहिजे. तुम्ही आणि मी 10 आज्ञा पाळल्याशिवाय आपल्याला सार्वकालिक जीवन नाही. 10 आज्ञा पाळल्याशिवाय आपल्याला सार्वकालिक जीवन नाही, हे देवाला सांगायचं. म्हणजे ज्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळेल त्या व्यक्तीला देवाच्या वचनानुसार जेवढ्या आज्ञा माहीत आहेत त्या आज्ञा त्यानं तंतोतंत पाळलेल्या आहेत. काही लोकांना 5च आज्ञा माहीत आहेत, त्या 5 आज्ञा ते तंतोतंत पाळतील, स्वर्गाच्या राज्यामध्ये ते जातील, कारण की 5च आज्ञा माहीत होत्या. काही लोकांना 3च आज्ञा माहीत असतील, अंदाज करूया 3च आज्ञा माहीत असतील, त्या 3 आज्ञा जर त्यांनी तंतोतंत व्यवस्थित पाळल्या तर त्यांना स्वर्गाचं राज्य आहे. काही लोकांना 10 आज्ञा माहीत आहेत, 10 आज्ञा माहीत असून जर त्या 10 आज्ञा पाळत नाहीत स्वर्गाचं राज्य नाही. म्हणजे थोडक्यात जो पापामध्ये म्हणजे जो व्यक्ती पापामध्ये असतो तो पूर्णपणे सैतानाच्या आहारी असतो. एक जर पाप अंतःकरणामध्ये असेल आपल्या तर आपण सैतानाचे आहोत, देवाचे नाही. बोलायला पण अवघड वाटतं आणि ऐकायला पण अवघड वाटतं, पण ही सत्य परिस्थिती आहे. ज्या व्यक्तीला काही आशा नाही, हा व्यक्ती हरवलेल्या परिस्थितीमध्ये, हा पापी हरवलेल्या परिस्थितीमधून तो इथपर्यंत येतो आणि सार्वकालिक जीवन मिळवतो. त्याला म्हणायचं तारणाचा मार्ग, ह्याला म्हणायचं तारणाचा मार्ग. हरवलेल्या परिस्थितीतून सार्वकालिक जीवन म्हणजे ह्या ठिकाणी त्याला देवाचं काहीच नाही. देव आहे का या ठिकाणी? हे जग आहे. म्हणजे ज्या ठिकाणी देव नाही त्या माणसासंती, त्या माणसानं जर निर्णय घेतला प्रत्येक ठिकाणी, इथं निर्णय घ्यायचा, इथं निर्णय घ्यायचा, इथं 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 निर्णय घेऊन इथं पोहोचला तर त्याला देवाचं सामर्थ्य ह्या ठिकाणी मिळेल, त्याला साक्षात देवासंती बोलायला संधी मिळेल. स्वर्गाच्या राज्यात गेल्यानंतर आपण देवासंती समोरासमोर बोलणार आहोत. म्हणून देवाचं वचन म्हणतं की पूर्णपणे आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या पूर्णपणे गोष्टी जर मिळवायच्या तर इथं थांबून चालणार नाही. फक्त बाप्तिस्मा झाला की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं असं म्हणून चालणार नाही. बाप्तिस्मा कुठली गोष्ट आहे? दर्शन मंडपाची गोष्ट. पण बाप्तिस्मा झाला म्हणून झालं का? नाही. तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे आणि देवाचं वचन सांगितलं पाहिजे. म्हणून बाप्तिस्मा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला दिला जातो त्यावेळेस त्याला कमीत कमी 28 तत्व देवाच्या वचनानुसार शिकवली पाहिजेत आणि ते जे 28 तत्व तो शिकतो ते वचन त्यानं दुसऱ्यांना सांगितले पाहिजे, म्हणून त्याला ते शिकवलं जातं. जर तो बाप्तिस्मा झालेला व्यक्ती देवाचं कार्य करत नाही तर तो व्यक्ती कुठं आहे ते तुम्ही मला सांगा आता. इथं, कारण की बाप्तिस्मा इथं आहे. बाप्तिस्मा नंतर काय झालं? सभासदत्व पाहिजे फक्त मंडळीचं, मंडळीमध्ये फक्त सदस्य व्हायचं एवढंच, मग इथंच थांबायचं, मग इथं पोहोचणार नाही. कराराचा कोश म्हणजे इथून पुढं तुम्ही पाप होणारच नाही, ह्याला म्हणायचं करार. किती जणांनी करार केलाय? तुमच्या घर मालकांसंती केला असेल, सोसायटी संती केला असेल. करार कोणी केलाय का कधी इथं? कशासंती करार केला सांगू शकाल तर सांगा. कंपनी संती करार. काय करार केला? हा, म्हणजे 2 वर्षात तुम्ही नोकरी सोडू शकता का? नाही.
2 वर्षात ते तुम्हाला काढू शकतात का? नाही. तेही अडकले आणि हेही अडकले. त्याला म्हणायचं करार. इथं ज्यावेळेस देव करार करतो ना, तर देव म्हणतो 10 आज्ञा. 10 आज्ञा म्हणजे काय? 10 अभिवचन आहेत. ते काय आहेत? 10 अभिवचन. आता शेवटचा मुद्दा शिकूया आणि पुढे जाऊया. योहानेचा 5वा अध्याय, शेवटचा मुद्दा. योहानेचा 5वा अध्याय आणि 5वं वचन. याच्याविषयी भरपूर काही शिकायचं आहे. पुढच्या आठवडी नक्की शिकू. योहानेचा 5वा अध्याय. 38 वर्षे हा. आजारी असलेला कोणी एक माणूस होता. बर. 38 वर्ष आजारी असलेला मनुष्य. म्हणजे थोडक्यात आपण त्या मनुष्याला कुठे ठेवू? इथं, 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 इथं का इथं? बाहेर का? बाहेर तुम्ही सांगितलं लगेच उत्तर. तो पुलाच्या बाहेर आहे म्हणून ह्याच्या बाहेर का? हा, बाहेर म्हणजे का? म्हणजे थोडक्यात काय, त्याची परिस्थिती हरवलेल्यासारखी आहे. म्हणजे थोडक्यात काय, मला तुम्ही सांगा, 38 वर्ष जर तुम्ही त्या तळ्याच्या बाजूला जर असाल आणि तुम्ही फक्त आशा बाळगत आहात की एक दिवस तुम्हाला बरं वाटेल, एक दिवस तुम्ही त्या तळ्यात उडी माराल आणि लगेच तुम्हाला बरं वाटेल, बरोबर? 38 वर्ष. मग मला सांगा, ते आयुष्य तुम्ही स्वीकाराल का? 38 वर्षाचं तुम्हाला वाटेल का ते आयुष्य तुम्ही जगला? 38 वर्ष जर तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला वाटेल का की खरंच ते 38 वर्ष मी आयुष्य जगलो? आवडेल तुम्हाला ते? 38 वर्षाचं आयुष्य जो तो माणूस जर जगत आहे ना, त्याला आयुष्य म्हणत नाहीत. कोणाला आवडेल तशा प्रकारचं आयुष्य? 1 वर्ष जर त्रास झाला आणि 1 वर्ष जर आपण बिछाण्यात पडलो तर आपण काय म्हणतो? देवा घेऊन जा. 38 वर्ष त्याला आयुष्य म्हणत नाहीत. तो मृत्यू पण पावत नाहीये, मरून पण जात नाही आणि त्याला आयुष्य पण चांगलं मिळत नाही, मधीच कुठतरी. आता त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येशू ख्रिस्त येतो. हा, 9वं वचन वाचा, 8वं वचन वाचा. येशू त्याला म्हणाला, हा उठ, हा. आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. बर. येशू ख्रिस्त त्याला म्हणाला की उठ, आपली बाज उचल आणि चालायला सुरुवात कर. सर्वांनी ही घटना जवळपास वाचलेली आहे. आता मला सांगा, ज्या वेळेस येशू ख्रिस्त म्हणाला उठ, आपली बाज उचलून चालायला सुरुवात कर, त्याला आज्ञा म्हणायचं का त्याला वचन म्हणायचं? त्याला आज्ञा म्हणायचं, उठ, आपली बाज उचलून चालायला सुरुवात कर. इज इट अ प्रॉमिस और इज इट अ कमांडमेंट? सखोल विचार करा, वेळ घ्या. ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याला म्हणाला उठ, आपली बाज उचलून चालायला सुरुवात कर, त्या ठिकाणी ती आज्ञा फक्त आहे का त्या आज्ञेसंती अभिवचन पण आहे? अभिवचन म्हणजे प्रॉमिस. मला नाही कळालं, असं म्हणजे नाही कळालं. हा, कशी आज्ञा कसं अभिवचन सांगा मग. हा, कसं सांगा ना मला ते. मान्य केलं त्याची आज्ञा. आज्ञा त्याने येशूने आज्ञा दिली हा आणि त्या जो दुखणेकरी आहे हा त्याला अभिवचन प्राप्त झाला आणि त्याच्यातून तो मुक्त झाला, त्याने स्वीकारलं ते. बर. म्हणजे थोडक्यात काय, त्या ठिकाणी आज्ञा पण आहे आणि अभिवचन आहे. इट इज अ कमांड अँड ऑल्सो अ प्रॉमिस. दोन्ही कशा आहेत ते सांगतो. कमांड, आज्ञा म्हणजे उठ, आपली बाज उचलून चालायला सुरुवात कर, हे आज्ञा झाली. अभिवचन म्हणजे तू जर माझी आज्ञा ऐकशील तर मी तुला अभिवचन देतो की इथून पुढे तू आजारी पडणार नाहीस. का नाही कळालं? नाही कळालं? नाही कळालं. परत एकदा सांगतो. येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी आज्ञा केली. काय आज्ञा? उठ, आपली बाज उचलून चालायला सुरुवात कर, ही आज्ञा झाली. पण त्याच वचनामध्ये, त्याच वाक्यामध्ये अभिवचन काय आहे? जर तू माझी आज्ञा ऐकलीस, मनुष्या, जर तू माझी आज्ञा ऐकलीस तर मी तुला असं आयुष्य देईन की तू परत कधीच आजारी पडणार नाहीस.
तू जर माझ्या आज्ञानुसार चाललास तर तू परत कधी पाप करणार नाहीस. म्हणून 10 आज्ञा फक्त आज्ञा नसून अभिवचन आहे. ज्या अभिवचनामध्ये आपण पाहतो चोरी करू नको म्हणजे काय, जर माझी आज्ञा पाळशील तर तू चोरी करणार नाहीस हे मी बघून घेईन. का नाही कळलं? तू जर माझी आज्ञा पाळशील तर तू चोरी करणार नाहीस हे देव म्हणतो, हे मी अभिवचन देत आहे. आणखी कोणती एक आज्ञा सांगा 10 आज्ञापैकी? व्याभिचार करू नको. देव म्हणतो जर तू आज्ञा माझी पाळलीस, व्याभिचार करू नको, तर मी जबाबदारी घेईन की तू व्याभिचार करणार नाहीस. ही जबाबदारी माझी. त्याला म्हणायचं अभिवचन, त्याला म्हणायचं करार. तू माझी आज्ञा पाळ, मी बघूनच घेईन की तू त्या पापात पडणार नाहीस. ही माझी जबाबदारी. कोण द्यायला लागला अशी साक्षी, अशी शाश्वती? येशू ख्रिस्त देतो. म्हणून 10 आज्ञा फक्त नियम आणि आज्ञा नसून 10 आज्ञा ज्या आहेत ते एक करार आहे, एक वचन आहे, एक अभिवचन आहे. जर तू माझी आज्ञा पाळशील तर मी जबाबदारी घेईन की तू त्या आज्ञा मोडणार नाहीस. शब्द देवाने दिलाय. म्हणून आपण 10 आज्ञाकडे फक्त आज्ञा म्हणून बघायचं. आज्ञा म्हणून बघाल तर काय होईल, एवढं मोठं डोंगर दिसेल. अरे ही आज्ञा पाळायची, ती आज्ञा पाळायची, मी इतका कमकुवत आहोत. देव म्हणतो की फक्त तू निर्णय माझ्या बाजूने घे, मी हे बघीनच की तू ती आज्ञा मोडणार नाहीस. एवढी जबाबदारी देव देतो. म्हणून सार्वकालिक जीवन जे आहे ते सार्वकालिक जीवन म्हणजे पाप विरहित आयुष्य. म्हणजे त्या ठिकाणी 10 आज्ञांचं पालन झालंच पाहिजे. आणि 10 आज्ञाचं पालन करण्यासाठी आपण देवासंती करार केला पाहिजे. करारामध्ये दोघंही जे असतात ना ते करार तोडू शकत नाहीत. दोघांनी आपली जबाबदारी पार पाडली की ते करार तोडू शकत नाहीत. आपली जबाबदारी काय, देवा मी निर्णय घेतलाय की मला तुझ्या आज्ञानुसार चालायचं आहे. देव म्हणतो निर्णय घेतलास ना, इथून पुढे माझी जबाबदारी की तू ती आज्ञा मोडणार नाहीस, याची जबाबदारी मी घेईन. आता हे जे अभिवचन आहे, हे जे आज्ञा आहे, या आज्ञेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. अशा पातळीला पोहोचायचं आहे की तिथून पुढं आपण पाप करणार नाही. प्रश्न विचारू आणि आजचं उत्तर, आजचा अभ्यासक्रम थांबवू. काय प्रश्न असेल? मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. काय प्रश्न असेल, अंदाज करू शकाल का? तुम्ही ह्या ठिकाणी कुठपर्यंत पोहोचलेला आहात? कुठं पोहोचलेला? पोहोचतो ना मागे येतो म्हणजे कुठपर्यंत पोहोचताना मागे येतात ते पण सांगा मला. इथपर्यंत पोहोचतो आपण, इथपर्यंत पोहोचतो आणि इथून परत पाठीमागं. नाही, मला सांगा की कुठं पोहोचलोय आपण आणि कुठून कुठं परत जात आहोत. जास्तीत जास्त म्हणतात ना, सरड्याची झेप कुंपणापर्यंत, इथपर्यंत पोहोचत आहोत जास्तीत जास्त. इथं पोहोचला की फार मोठी गोष्ट. अरे देवाच्या वचनाचा अभ्यास मी दररोज करतो. अरे एवढं का? प्रार्थना मी दररोज करतो, सगळ्यांसाठी करतो. आणि मी देवाची सेवा, इथपर्यंत इथं पोहोचायचं आहे ना आपल्याला. मग 2-4 दिवस अभ्यासक्रम चांगला, मग प्रार्थना चांगली, मग देवाचं वचन एकदम स्फूर्तीनं सांगायचं. 4था-5वा दिवस आला की मग आपण इथं आतो. मग आपण विचार करतो की इथं कसा पोहोचलो मी. मग लग्न, परत लग्न, परत सगळ्या गोष्टी. देवाचं वचन म्हणतं की इथं जर एखादा व्यक्ती पोहोचला तर इथून तो परत जाणार नाही, याची शाश्वती देव देतो. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की देव म्हणतो की तू फक्त माझा निर्णय तुझा जो आहे ना तो माझ्या बाजूला ठेव, मी तुझी जबाबदारी घेतो की तू परत पापाकडे जाणार. पण काय केलं पाहिजे, प्रत्येक क्षणाला आपण आपला निर्णय
देवाच्या बाजूला ठेवत जायचं, ठेवत जायचं, ठेवत जायचं, ठेवत जायचं. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला. मग आपल्याला या 10 आज्ञा पाळणं आणि पवित्र आयुष्य जगणं सोपं जाईल. प्रभूची प्रार्थना तुझ्या इच्छेप्रमाणे. बरोबर ना? म्हणून जसं स्वर्गाच्या राज्यामध्ये तुझी इच्छा पूर्ण होते तसं पृथ्वीवरही तुझी इच्छा पूर्ण. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला ह्या ठिकाणी देवासंती करार करायचा आहे, कारण की देव करारबद्ध आहे. तो त्या करारामध्ये पाठीमागं पडत नाही. मला आश्चर्य वाटतं की देव आणि मनुष्य एका पातळीला आहेत का हो? तरी देखील देव आपल्या संती करार करू इच्छितो. आणि तो करार म्हणजे काय की बाबा मी तुला सार्वकालिक जीवन देईन, तू काय कर, निर्णय फक्त माझ्या बाजूला ठेव. मला माहित नाही की आपण किती जण अजून इथेच आहोत, मला माहित नाही. आपण इथे देखील असो, कारण की सुरुवात आपण इथूनच करतो. आपण जरी इथं पोहोचलो असतो, कोण कोण जरी इथं जरी पोहोचले असले किंवा इथं जरी पोहोचले असतील काय काय जण, कोण सांगणार आहे की मी पवित्र आहे? कोणच म्हणणार नाही. कधीच तुम्ही म्हणू शकणार नाही की मी पवित्र आहे, जरी पवित्र असला तरी देखील. येशू ख्रिस्ताकडे एक तरुण येतो आणि तो म्हणतो, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवनामध्ये मी पाऊल ठेवावं म्हणून मी काय करू? येशू ख्रिस्त म्हणतो, तू मला उत्तम गुरुजी का म्हणतोस? कारण की या जगामध्ये देवाशिवाय उत्तम कोणीच नाही. येशू ख्रिस्त स्वतः या गोष्टी बोलत आहे. पाऊल त्यानं देवाचं वचन लिहिलं, तो पवित्र होता म्हणून देवानं त्याला त्या देवाचं वचन लिहायला संधी दिली. तो पाऊल म्हणतो की मी पाप्यांचा कैवारी आहे. कोणताही पवित्र व्यक्ती मी पवित्र आहे म्हणणार नाही. म्हणून तुम्ही इथं असा किंवा इथं असा, आपल्याला एकच माहित पाहिजे की आपण देवाच्या जवळ असलं पाहिजे, येशू ख्रिस्ताच्या जवळ असलं पाहिजे. कारण की येशू ख्रिस्त आज या क्षणाला इथं नाही, इथं नाही, इथं आहे. किती जणांची इच्छा आहे की देवा, मी इथं जरी असलो तर मी आज निर्णय घेत आहे, माझं आयुष्य पूर्णपणे तुला समर्पित करत आहे, जेणेकरून माझा जो प्रवास आहे तो फक्त बाप्तिस्म्यापर्यंत न राहता मला परम पवित्र स्थानामध्ये जायचं आहे, ज्या ठिकाणी मी देवासंती कायमस्वरूपी राहील. किती जणांची इच्छा आहे? आपण गुडघे टेकू, प्रार्थना करू. Pray. Our most gracious Heavenly Father, thank you for being with us throughout the day, showing us this Sabbath morning and bringing us to the end of the day, O Lord. As we all have gathered here, O Lord, and whatever we have studied, O Lord, about the sanctuary, O Lord, you please, whatever we have, whatever Uncle has taught us, O Lord, you help us to make us understand, Lord, and whatever we have understood, help us to apply in our day-to-day life, O Lord. Help us to follow thy commandments, O Lord, and help us to be more closer to you, O Lord. O Lord, as we have your prayer requests, O Lord, this Sharushil auntie, her whatever her pain she's having, O Lord, you please bless her, you touch her, put your mighty hands upon her and guide her, O Lord, you even be with Ashish, Bhaiya, O Lord, whatever he's traveling, O Lord, take him safely wherever he's going, O Lord, and bring him back safely, O Lord, you even be with Puneet, uncle, O Lord, I guess he has undergone an accident, O Lord, you know whatever pain is undergoing, O Lord, you are only the one who can heal him and touch him and guide him, O Lord, you be with him, put thy mighty hands upon him, and you be with his family, O Lord, you comfort his family, O Lord, and guide them, O Lord, you be with each and every one of us present here, O Lord, and bowed our heads, O Lord, you be with them, you know each and everyone has each problems in their lives, O Lord, you be with them, guide them, and bless each and every one of us, O Lord, whatever we have studied, O Lord, help us and put thy Holy Spirit upon us, O Lord, and guide us, O Lord, be with each and every one of us. I ask this small prayer in Jesus' precious name, amen.